मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2026चा सीईटीचा फॉर्म भरलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा हा फॉर्म भरणं बाकी आहे, अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटीचा फॉर्म ज्यांना भरायचा बाकी आहे, तर त्यांच्यासाठी सीईटीची डेट एक्सटेंड होईल का? आणि ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला आहे, त्या विद्यार्थ्यांना एडिट फॅसिलिटी कधी अवेलेबल होईल, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या एल-एल-बी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 90+ पर्सेंटाईल लागतात आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये 9 फेब्रुवारीपासून 50 दिवसासाठी असणारी क्रॅश कोर्सची बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स दिले जातील. एक्झाम पर्यंत तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जाईल. प्लस तुमची रिव्हिजन सुद्धा घेतली जाईल. सर्व विषयांच्या अपडेटेड नोट्स तुम्हाला दिल्या जातील आणि तसंच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा इथे अवेलेबल असतील. तर लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करा किंवा मग प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की मागच्या वर्षी काय सिच्युएशन होती, सीईटी सेलने किती एक्सटेन्शन दिले होते आणि एडिट फॅसिलिटी कधी सुरू झाली होती. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या एक्झामच्या डेट सीईटी सेलने ऑलरेडी पब्लिश केलेल्या आहे, ज्याच्यामध्ये 1 आणि 2 एप्रिलला आपली 3 इयर सीईटीची परीक्षा होणार आहे आणि 5 इयर सीईटीची जी परीक्षा आहे ती 8 मेला होणार आहे आणि या सीईटीचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते 8 तारखेला म्हणजेच 8 जानेवारीला सुरू करण्यात आले होते. 8 ते 24 जानेवारी या सीईटीचे सुरुवातीला रजिस्ट्रेशन चालले आणि त्याच्यानंतर 13 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशनची डेट वाढवून देण्यात आली. पुढे विद्यार्थी मित्रांनो, हेच जर आपण 5 इयरच्या बाबतीत पाहिलं तर 9 जानेवारीला हे फॉर्म सुरू झाले होते. 25 जानेवारीपर्यंत हे फॉर्म चालू होते. पुढे या फॉर्मची एक्सटेन्शन डेट जी आहे ती 14 फेब्रुवारी करण्यात आली. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिलं एक्सटेन्शन हे फॉर्म फिलअप करण्यासाठी सीईटी सेलने ऑलरेडी दिलेलं आहे आणि आपण सध्या त्याच एक्सटेन्शन मध्ये आहोत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी काय सिच्युएशन होती ते आपण आता पाहू शकतो. याच्यामध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो की इथे ही सेकंड एक्सटेन्शनची नोटीस आहे. 5 इयर सीईटीची इथे दिलेली आहे. तर या नोटीसमध्ये आपण पाहू शकतो की सेकंड एक्सटेन्शन सुद्धा सीईटी सेलने दिलं होतं. 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी हे एक्सटेन्शन मागे देण्यात आलं होतं. म्हणजे साधारणतः 10 दिवसाचं एक्सटेन्शन इथे मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना मिळालं होतं. मित्रांनो, तेच जर आपण 3 इयर सीईटीच्या बाबतीत मागच्या वर्षी पाहिलं तर मागच्या वर्षी जे सेकंड एक्सटेन्शन देण्यात आलं होतं ते 15 दिवसांचं सेकंड एक्सटेन्शन दिलं होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जसं मागच्या वर्षी एक्सटेन्शन आपल्याला सेकंड टाइम मिळालं होतं, तसंच एक्सटेन्शन यावर्षी मिळण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. पण जर सीईटी सेलकडे भरपूर असे फॉर्म आले तर सीईटी सेल ड्यू डेट एक्सटेंड करणार नाही, हे पण आपण लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण जर सीईटीचं स्टॅटिस्टिक पाहिलं तर मागच्या वर्षी इथे तुम्हाला दिसतंय की महाराष्ट्र एल-एल-बी 3 इयर सीईटी रजिस्टर्ड कॅन्डिडेट जे होते ते 94,506 कॅन्डिडेट होते आणि तेच जर 5 इयर सीईटी साठी आपण पाहिलं तर 35,074 विद्यार्थी यांनी या सीईटीला अप्लाय केलं होतं आणि 27,000 विद्यार्थी या सीईटीला ॲपियर झाले होते. तेच आपण 3 इयरच्या बाबतीत पाहिलं तर 74,621 विद्यार्थी या सीईटीला ॲपियर झाले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की साधारणतः तुमची जी कॉम्पिटिशन आहे 3 इयरच्या बाबतीत आपण जर विचार केला तर 75,000 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला कॉम्पीट करायचं आहे आणि 5 इयर सीईटीचा विचार केला तर 27,000 विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला कॉम्पीट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच कारणामुळे सीईटीचा जो कट ऑफ आहे तो खूप जास्त आहे आणि चांगले कॉलेजेस सीईटी नंतर मिळणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं तुम्हाला चांगलं प्रिपरेशन करावं लागेल. चांगले मार्क्स या सीईटी मध्ये मिळवावे लागतील आणि तरच तुम्हाला एखादं चांगलं कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे मिळणार आहे. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुमचं सीईटीचं चांगलं प्रिपरेशन करून घेतलं जातं आणि सीईटी झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन गाईड करत असते, जेणेकरून तुमचं ऍडमिशन हे महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये होणं पॉसिबल होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे तर क्लिअर झालं आहे की जर सीईटी सेलकडे ऍप्लिकेशन्स भरपूर आले तर सीईटी सेल ड्यू डेट एक्सटेंड करणार नाही आणि जर सीईटी सेलकडे ऍप्लिकेशन्स कमी आले तर सीईटी सेल नक्की ड्यू डेट एक्सटेंड करेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा फॉर्म अजूनही सबमिट करायचा राहिला असेल तर 13 तारखेच्या आत 3 इयर वाल्यांनी आणि 14 तारखेच्या आत 5 इयर वाल्यांनी आपापले फॉर्म सबमिट करून घ्यावे, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो, ही सीईटी देत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही सीईटीला सुद्धा ॲपियर होऊ शकता.
आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न राहिला ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीला अप्लाय केला आहे, ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि फॉर्म मध्ये मिस्टेक्स झालेल्या आहेत. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल ही दरवर्षी एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या ऍप्लिकेशन मध्ये काही चेंजेस करता येतात. तर मागच्या वर्षी ज्यावेळेस सगळे एक्सटेन्शन संपले होते, त्यानंतर सीईटी सेलने 2 ते 3 दिवसांचा वेळ तुमचे फॉर्म एडिट करण्यासाठी दिला होता. तर आपण इथे पाहू शकतो, मागच्या वर्षी 27 मार्चला सीईटी सेलने आपली एडिट फॅसिलिटी लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन केली होती. आणि या फॅसिलिटीमध्ये त्यावेळेस विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट्स नेम, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि जेंडर इत्यादी गोष्टी अपडेट करता येत होत्या. इत्यादी गोष्टी या एडिट करता येत होत्या. आता विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी सुद्धा ज्यावेळेस तुमचे सर्व एक्सटेन्शन संपतील, त्यावेळेस सीईटी सेल तुम्हाला ही एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देईल आणि त्यावेळेस तुम्ही 2 ते 3 दिवसांमध्ये हे एडिट सुद्धा करू शकता. पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट आहे ती संपूपर्यंत आपल्याला इथे वाट पाहावी लागणार आहे. ज्या दिवशी सीईटी सेलचे फॉर्म भरणं संपेल आणि सगळे एक्सटेन्शन संपतील, त्यानंतरच सीईटी सेल तुम्हाला ही एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, 1 आणि 2 एप्रिलला आपली ही एक्झाम होणार आहे आणि या एक्झामसाठी खूप कमी दिवस आता आपल्याकडे शिल्लक आहेत. तर या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करायचं असेल आणि या सीईटीमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील, चांगला रँक तुम्हाला मिळवायचा असेल, तर त्यासाठी एक रिलायबल स्टडी मटेरियल तुमच्याकडे हवं, ज्याच्यामध्ये कंप्लीट सिलेबस कव्हर केला असेल. त्यानंतर तुम्हाला तिथे पीवायक्यू दिलेले असतील, सोबत तुम्हाला प्रश्नसंचांची सुद्धा गरज पडणार आहे. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं सीईटीचं बुक आणि क्वेश्चन बँक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल पीवायक्यू सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.